25 वर्ष खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेटची नितांत सेवा केली. कल्याण डोंबिवली शेवटचा सामना आहे. चला सामना सुरू करा पंच. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर कल्याण डोंबिवली टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासाची पानं जर पलटून पाहिली तर समालोचन क्षेत्रामधून सर्वात सन्मानानं आणि सर्वात प्रथम घेतलं जाणारे नाव हे आमचे सर्वांचे लाडके ज्येष्ठ समालोचक व्हॉइस ऑफ कल्याण डोंबिवली व्हॉइस ऑफ सागाब बाळू पाटील सरांचा नाव आपण सातत्याने घेत असतो. कल्याण डोंबिवलीचे सर्वात ज्येष्ठ समालोचक, सर्वात अनुभवी समालोचक, 25 वर्ष क्रिकेटची नितांत सेवा केली. आणि कल्याण डोंबिवलीच्या इतिहासामध्ये जर तुम्ही पाहिलं तर समालोचन क्षेत्रातील पहिले समालोचक जर कोणी असतील ते आमचे ज्येष्ठ समालोचक बाळू पाटील सर असतील आणि त्यांचा सन्मान आपण केलेला. धन्यवाद सर, आपण वेळात वेळ काढून आलात आमच्या स्पर्धेला. आपलं धन्यवाद. कॅफेनगर संघ जर आपण पाहिलं तर सुपर 4 मध्ये दाखल झाला. अभिनंदन. आठ वाजता रिपोर्टिंग करायचं. 8 वाजता उद्या मॅच सुरू आहे. बघा समोरून सर्वांनी बाजूला बा. सिंगल आहे पंच, एकच धाव आहे. 2 अंपायर 2 धावा आहेत का? येस 2 धावा. सुहाना 11 आणि माऊली 11 मध्ये मॅच पडतो. रनआउटची विकेट. फलंदाज होईल बा धावचीच्या स्वरूपामध्ये. माऊली 11 ला लागला धक्का पहिला. दोन धावांवरती पहिला धक्का आपण पाहतो. यावेळेस समोर खेळण्याचा प्रयत्न 2 क्षेत्ररक्षक तिथे आपण पाहतो. सुहाना 11 आणि माऊली 11 मध्ये सामना सुरू आहे. पहिल्या बॉलवर डबल आली, दुसऱ्या बॉलवर रनआउट आणि तिसऱ्या बॉलवरती आता सिंगल. आय थिंक सुधाकर आणि गणेश ओपनिंगला आले होते. त्यामधून रनआउटची विकेट आपण पाहतोय जी गेली. गणेश बाद झाला आणि आता तिसऱ्या क्रमांकावर कोण आलेत? समोर खेळल्यात. फटका चांगला. मिड विकेटचं क्षेत्र खाली पाठवलंय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. ऑन साइडला पुन्हा एकदा चांगला फटका आहे. ओ क्षेत्ररक्षक दिनेश त्याचा वाक्याच्या बाहेर. 6. तेरा धाबा असतील. 5 चेंडू झालेले आहेत. डबल विकेट, सिंगल, बाउंड्री, सिक्सर,
ऑनसाइडला पूल करण्याचा प्रयत्न, कॅच ड्रॉप केलीये. सुपा झेल ड्रॉप केला. पहिला षटक पूर्ण धावा झाला धावफलकावर आपण पाहतोय त्या 14. सुहाना 11 आणि माऊली 11 मध्ये उद्या पहिली मॅच जितना 11 आणि ओंकारेश्वर 11, त्यानंतर सुरेंद्र दादा 11, नमन जीशा 11, त्यानंतर हवीश 11 आणि कॅफेनगर 11 असे पुढील सामने असतील. परत यार समोर खेळला चांगला फटका आहे. ब्लॅक स्क्रीन समोर फिल्डर हो त्यांचा वाक्याच्या बाहेर. बॉल बाउंड्री लाईन पार 4. टोटल स्कोरबोर्ड वर आपण पाहिली तर येऊन पोहोचले ती 19 वर. 19 धावा धावफलकावर. स्ट्रायकिंग इन वरती आता सुधाकरला आपण पाहणार आहोत. ज्या सुधाकरचा बॅट धावा संख्या बनला त्या 3. वडवा बॅट केला हल्ला ऑफ साइड रिझन मध्ये कव्हर्स पार आणखी एक DPL 4. तेवीस धावा झाल्यात. पुन्हा आडव्या बॅटनं हल्ला करण्याचा प्रयत्न आणि यावेळेस वॅकेंट एरिया मधून मागे. फाईन लेगला फिल्डर आले. फ्री की थोडी खराब. बॅकअप चांगलं मिळालं. लहान खेळाडू बघा चांगला बॅकअप त्यांनी दिलाय. 2 मिळाला. धावसंख्या 25 ऑन बोर्ड. 25 धावा. जयेशने देखील चांगलं आक्रमण केलं होतं. चांगली बॅटिंग त्यांनी देखील केली आतापर्यंत. सुशील पाटील व्यस्त आहेत थोडे. आज खेळ तितका चांगला राहिला नाही. गोलंदाजी चांगली केली. बॅटिंगमध्ये थोडं निराश केलं. षटक पूर्ण झालंय. दुसरा 2 ओव्हर नंतर धावा झाला त्या 25 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 25 फॉर लॉस ऑफ 1 आफ्टर 2. टीम माऊली 11.
फिल्डिंग लावा अजून वेळ जास्त घेऊ नका. ऑलरेडी आपण 2 मॅचेस आजच्या शेड्यूल मधून कॅन्सल केल्यात म्हणजे त्या उद्या ठेवल्यात पोस्टपोन केल्यात ऍक्च्युली असं म्हणायला गेलो तर आजच्या शेड्यूल मधल्या ज्या 2 मॅचेस आहेत त्या आपण उद्या मॉर्निंग 8 o'clock ठीक 8 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. जिद्ना 11 ओंकारेश्वर 11 आणि सुरेंद्र दादा 11 आणि नमन जीशा 11 ठीक 8 वाजता रिपोर्टिंग. जिद्ना 11 ओंकारेश्वर 11 ठीक 8:30 वाजता रिपोर्टिंग. सुरेंद्र दादा 11 आणि नमन जीशा 11. शेड्यूल उद्या कोणत्याही कारणास्तव आपण थांबवणार नाही आहोत. मॅचेस आपल्याला वेळेवर पूर्ण करायचा. जितू बॉलिंग ट्रॅकवर पेशाने वकील आहेत. तितके चांगले क्रिकेटर. गुणलेखन देखील तितकं सुंदर आपण त्यांचं पाहतो कारण टायगर नाईटची स्पर्धा असो अथवा टायगर प्रीमियर लीग असो प्रत्येक वेळेस स्कोररच्या भूमिकेमध्ये ते आमच्या समावेश जोडले असतात. आणि ॲडव्होकेट जितू बॉलिंग ट्रॅकवर. ओ पहिलाच चांगला चेंडू आपण पाहिला. कायदे कानून चांगले त्यांना माहिती आहेत. डॉट बॉलनं सुरुवात केली आहे. यापूर्वी आपण पाहिलं भूषणने देखील डॉट बॉलनं सुरुवात केली होती पण त्याच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं ओव्हरऑल 11 धावा आल्या होत्या. 11 पुढचा बॉल ऑन साइडला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. ओ फिल्डर मनू स्थिती होते. कॅच ड्रॉप केलाय. जीवनदान मिळालं. जणू काही दीर्घायुष्य हो असा शुभ आशीर्वाद फलंदाजाला दिला. मनोज सोपा गेलो होता खरं तर पण कॅचेस घेणं कठीण असतं. माझ्याकडून आज एक कॅच सुटलेली आहे. रोहन खुटारकर दौरा कुठे आता कुठला तरी दौरा असं वाटतंय. चला पंच 26 धावा झालात. 26 ऑन साइडला पुन्हा वळवण्याचा प्रयत्न केला होता. कमबॅक केलाय लगेचच पुढच्या चेंडूवरती तो गोलंदाज जितून देखील. पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त एक आले. खाली खेळा. मैदान पूर्ण पडलंय. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न पुन्हा मिडॉनला मिसफील्ड झाली आहे. एकदम मिळेल. डेफिनेटली मिळेल. सिंगलने धावसंख्या आपण पाहतोय पुढे सरकत असताना सध्या 27 वर. 27 धावा धावफलकावर. ऑन साइडला लॉफ केलाय. संपर्क चांगलाय. ओ दिनेश कुटारकर व्हॉट अ ग्रेट एफर्ट दिनेश. एक्सिलेंट लाजवाब अप्रतिम अद्भुत अविश्वसनीय प्रयत्नांना 101 मार्क आणि प्रयत्नांना यश देखील मिळालंय. जबरदस्त अडवलं चेंडूला. अप्रतिम क्षेत्ररक्षण अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. लॉप केला होता. संपर्क अगदी योग्य झाला होता पण दिनेश कुटारकरला मान्य नव्हतं. हा षटकार जावा बघा काय अडवलं चेंडूला. जबरदस्त एंड मुवमेंटला बॉडी स्ट्रेच केली. जम्प केलं. अडवलं. आत ढकललं चेंडूला. सोडून दिल्या वेळेस बाहेर असेल कदाचित. व्हाईट बॉल. धावसंख्या आपण पाहतोय टीमची 30 वर. जितू पुढचा बॉल. ओ दांडी गुल. विकेटचं पतन. फलंदाज होतोय बाद आणि महत्वपूर्ण विकेट जयेश इथे आपण पाहतोय 30 या धावसंख्येवर. माऊली 11 ला लागला धक्का दुसरा. हो काही
2 चौकार एक षटकार आला होता. अशा महत्वपूर्ण फलंदाजाशी एक महत्वपूर्ण विकेट मिळवली. 30 वर दुसरा धक्का लागला तो बॅटिंग करताना आपण पाहिलं तर माऊली 11ला. 3 ओव्हर नंतर 10च्या सरासरीने झाला 30. लास्ट ओव्हर एकंदरीत इथनं 12 ते 15 धावा खूप जास्त इम्पॉर्टंट असतील. इथे 30 आहे. पहिला डॉट नंतर एक नंतर परत डॉट. 30 धावा झालेल्या आहेत. पहिल्या ओव्हरला 14 होता, त्यानंतर 11 आल्या, 25 आणि आता 35. बॉलिंग ट्रॅक वरती दिनेश कुटारकरला आपण पाहतोय. कप्तान खुद कप्तान गेंदबाजी के लिए. सध्या स्ट्रायकिंग इन वरती आपण पाहतोय बॅटर सुधाकरला. न्यू बॅटर स्वतः पॅकर आहे स्ट्राईक वर आपण पाहिलं तर सुधाकर. नॉन स्ट्रायकिंग इन वरती आपण पाहतोय नितेश पाटील रात्री के यात्री. हो ड्राईव्ह करायचा होता, गॅप मध्ये आलाय, कव्हरला फिल्डर आहेत. गुड फिल्डिंग. एकाच ऍक्शन मध्ये अडवलं चेंडूला. मागे फिल्डर होते, कव्हर्सला एक मिळाली. सिंगल सिंगल धावसंख्या पुढे 31 वर 31 ऑन बोर्ड. बॉलिंग ट्रॅकवर दिनेश कुटारकर आला, कॅप्टन आहे. आणि स्ट्रायकिंग इन वरती देखील आपण पाहिलं तर कॅप्टन असत. कॅप्टन वर्सेस कॅप्टन, बिग बॅटल. आजच्या या पहिल्या दिवसातील महत्वपूर्ण बॅटल आपल्याला पाहायला मिळतं. आज 12 मॅचेस आपण कव्हर करतोय. वेळ देखील प्रचंड झाला. उद्या प्रत्येकाला टाइम लिमिट असेल. पूल करायचा होता, मिस टायमिंग बॉल हवे. 2 क्षेत्ररक्षक. ओ अखेर एकाने झेल टिपलाय. सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळाला. प्रेक्षणीय झेल टिपलाय विकेटचं पतन होत असताना. तिसरा धक्का. त्याची वाट आम्ही पाहतोय. लॉप करण्याचा प्रयत्न होता, हा देखील मिस टायमिंग. हा देखील हवेमध्ये होता आणि ते कॅच ड्रॉप केली आहे. नाही आता कॅच सुटल्यावरती काही बोलणं म्हणजे आता चुकीचंच वाटतं आम्हाला. कॅच घेणं कठीण असतात सुशील. आज बऱ्याच जणांकडून आयवा कॅचेस सुटल्या, त्यात आमचंही नाव आहे. माझी कॅच कठीण होती यश. हो ऑनसाइडला पोल करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आपण पाहतोय. ओ रनआउटची विकेट होऊ शकते, होऊ शकते रनआउटची विकेट. येस पंचांचा बोट आकाशाच्या दिशेने आपण पाहतोय. रनआउटच्या माध्यमातून चौथा धक्का. खरं तर विकेटला इम्पॉर्टंट आहे दिलदास, कारण विकेट इम्पॉर्टंट काय कारण आपण पाहिलं तर प्रथम विकेट त्यानंतर टॉसला प्राधान्य आहे. चौथा धक्का लागलाय माऊली 11ला. टीचे दिलदास. शेवटचा षटक सुरू आहे. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. पुन्हा रनआउटची संधी आहे आणि पुन्हा रनआउटची विकेट मिळेल. सत्र पहिलं पूर्ण आणि थांबा आपण चेक करू एकदा. आय थिंक एक चेंडू शिल्लक आहे.
सिंगल विकेट, डबल, डॉट विकेट. चारच बॉल झाले तुझ्या पहिल्या ओव्हरला 1 रन निकेत स्ट्राईक आला निकेत आउट झाला लगेच मोहित आला 2 धाव घेतल्या हो मोहित डॉट झाला 4 बॉल झाले 5 बॉल झाले 5 चेंडू झालेले आहेत. ना तू पहिले बघा सुशील मस्करी करतायत. तिथे विकेट मिळते आणखीन. पहिलं सत्र आता समाप्त झालंय. 4 ओव्हरनंतर 33 धावा धावफलकावर. 34 धावांचं लक्ष उभं केलंय माऊल 11ने सुहाना 11 समोर. यापूर्वीचा मॅच मध्ये शिवाजी पाटील अँड कंपनी अशाच एक लो टोटलचा पाठलाग करता करता अपयशी ठरले होते. इथे काय घडेल प्रश्नाचं उत्तर मिळेल. त्या 24 चेंडूमध्ये गरज आहे 34 धावाची सुहाना 11ला. दरम्यान वेळ आपल्याकडे. जाऊया डीजे दिलदासकडे. प्ले वेळ आता मात्र इथून अतिरिक्त खर्च करू नका अजून. कारण आता अखेरचं हे सत्र आहे. 24 चेंडूमध्ये 34ची गरज आहे. समीकरण तर भरपूर सोपं आहे. पण यापूर्वीच्या मॅच मध्ये जे काही घडलं ते पाहून अंतिम सामना आहे. जयदास तुम्ही जाऊ शकता. अंतिम सामना आहे हा आजच्या दिवसातला. सध्या फ्लड लाईट क्रिकेट आपण पाहतोय. टायगर प्रीमियर लीग नाईट सेशन मध्ये आपण अनुभवतोय. दिनेश चला लवकर. ते आणि त्यानंतर आपण पाहिलं तर दिनेश कुठं आहे का स्वतः कॅप्टन जेव्हा आला त्यानं अवघ्या 3 धावांचा षटक हाताळला आणि 2 विकेट त्यानं मिळवले. काय स्पेल राहिला लास्ट 2 ओव्हर्स. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 25 आला. त्यानंतर पुढच्या 2 ओव्हरमध्ये आल्या धावा फक्त 8. आणि त्यामुळे माऊली 11 संघ मी तर म्हणेन या मॅच मध्ये थोडा का होईना बॅकफुटला आला. चला स्टार्ट करा अंपायर. ऑनफिल्ड अंपायर आपण मॅच सुरू करा. सामन्याला सुरुवात 34 लक्ष. चेंडू 24 आहेत. आणि आपण पाहतोय आजचा दिवसातला हा अंतिम सामना अंतिम सत्र आजचा दिवसातलं
बॉलिंग ट्रॅकवर आता आपण पाहतो षटक पहिलं. रोनी तयार. पहिला बॉल भरपूर बाहेर आला, स्टेप आउट करून खेळला समोर फिल्डर आहेत, एक धाव मिळेल. सिंगलने धाव फलकाचा श्री गणेशा झाला. ऑफ द मार्क झाला दिनेश. आणि टीम सुहाना 11. सुहाना 11 ने मात्र आज इतिहास खरं तर बदलला. 9 वर्षापासून सलग 5 वर्ष आपण पाहिलं तर सेमीफायनलमध्ये अर्जुन 11 विरुद्ध त्यांनी पराभव स्वीकारला होता, पण आज खऱ्या अर्थानं त्यांनी विजयानं आपली गौड दौड सुरू केली अर्जुन 11च्या विरोधामध्ये. अर्जुन 11 म्हणजे ऑस्ट्रेलियाचा संघ असं मानला जातो. सुशील पाटील सांगतात. स्विचेट करण्याचा प्रयत्न शिवाजी पाटील. बघा तुम्ही गेल्या मॅचमध्ये असेच फटके बनवत होते, ऑप्शनच्या बाहेर शफल होऊन ऑन साईडला. तिथे मात्र प्रयत्न तुमचे फसले. पुढचा बॉल पुढे सरसावत खेळल्यात पुन्हा. लेफ्टचा इंडिकेटर तर दिलेला, पण चेंडू राईटला गेला. एकच धाव मिळते. धावसंख्या सिंगलने पुढे 3 वर. आता 20 चेंडूमध्ये 31 धावांची गरज आहे. काय घडेल या मॅचमध्ये भरपूर कठीण आहे. चांगलं प्रेडिक्शन करणं भरपूर कठीण आहे, कारण असं काय घडलंय टायगर प्रीमियर लीगमध्ये. अशक्य अशा गोष्टी शक्य देखील होताना आपण पाहिलात. यापूर्वी एक लो टोटल बघा. दीदी बाहेर ये. कोणाची मुलगी आहे? कोणाची मुलगी बघा इथे मैदानात आलेली आहे. येस, थँक्यू. गार्डन आहे समोर, खेळायला आले असेल कदाचित. 19 चेंडू शिल्लक आहेत आणि आता 31ची गरज. ज्या प्रकारे लास्ट ओव्हर राहिला दिनेश कुटारकरचा, आता इथे आपण पाहतोय तर या सत्रामध्ये त्याचा पहिला ओव्हर होऊ शकतो तो बॉलर रोहितचा, कारण लास्ट ओव्हरमध्ये दिनेश कुटारकरनं 3 दिल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3च दिल्यात पहिल्या 5 बॉलमध्ये. मान्य नाहीये फलंदाजाला. पाठवलंय पहिल्या टप्प्यावर चेंडूला बाउंड्रीला हिसा बाहेर. 4 धावा. नऊच्या सरासरीने आता 27 करायचा आहेत. 18 चेंडू 27 धावांची गरज. पहिल्या ओव्हरमध्ये 7 आल्या. कुठेतरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली बॅटिंग झाली असती तर कदाचित सामना सोपा झाला असता. अजूनही वेळ का गेलेला नाही. अजूनही तुम्ही उलटफेर करू शकता. जर आणखी एक ओव्हर चांगला आला, मी तर म्हणेन 5 ते 6 धावांचं जर हे षटक आलं तर सामन्यामध्ये आपली पकड मजबूत करू शकते माऊली 11 टीम. पण आता 18 चेंडूमध्ये 27 करायचा. सुहाना 11ला सोडून दिलाय. वेल लेफ्ट, व्हाईट बॉल. अवांतर धाव म्हणजे धावा आता झाल्या त्या अवांतरच्या मदतीनं 8. जे इक्वेशन आपण पाहिलं 18-27 होतं ते बदललं आणि आलं आता 18-26 वर. 18 मध्ये 26ची गरज. ऑन साईडला खेळायचा होता फटका. पूल करण्याचा प्रयत्न होता, संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल.
निर्धाव चेंडू आपण पाहतो. सध्या स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतो तो फलंदाज दिनेशला. दिनेश येस, या चेंडू नंतर कार्य ते पार पाडेल, पण या चेंडूवरती कार्यक्रम केलाय दिनेशने देखील. पाठवलंय बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक जन्नाटेदार षटकार. पॅन खाली कर बरं. 16 चेंडू आणि आता 20 धावांची गरज आहे. ग्लोबल टेनिस क्रिकेट खरं तर यूट्यूब टेलिकास्टमधील बिग बॉस म्हणून ज्या वाहिनीला संबोधलं जातं, युनिव्हर्सल बिग बॉस ऑफ टेलिकास्ट म्हणून ज्या वाहिनीकडे पाहिलं जातं, अशी ग्लोबल टेनिस क्रिकेट शिवानी सुशील पाटील गेल्या काही वर्षापासून त्यांच्या सोबत आहेत आणि तेव्हापासून मात्र क्रिकेटपासून थोडे दूर झाल्यात. पण आजही त्यांच्या गोलंदाजीला तितकीच धार आहे, त्यांनी दाखवून दिलं. बॅटिंग तितकी चांगली केली नाही. 17,500 असं वाटलं की पॅट कमिन्स होईल त्याचा, पण नक्कीच ट्रेंड बोल्ड झाला. व्हाईट बॉल, अंपायरचा इशारा आला अवांतर धावेचा. आज मॅच देखील IPLच्या मॅचेस सुरू आहेत सध्या आपण पाहिलं तर. पण IPL पेक्षा जास्त इंटरेस्टिंग काय असेल तर ते DPL आहे. व्हाईट बॉल आहे. चला आता आर्ग्युमेंट नको. व्हाईट बॉल, अंपायरचा निर्णय आला अवांतर धाव. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. व्हेरी गुड डिसिजन. चांगला निर्णय पंचांचा. लेगस्टिकच्या बाहेरूनच होता, योग्य निर्णय. पंधरा झालेल्या आहेत. 16 मध्ये 19 गरज आहे. बेधुंद फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धन 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 करत अखेर चेंडू न ओलांडली सीमारेषा. आणखीन एक धमाकेदार DPL बाउंड्री. षटकातला असेल. 13 चेंडू आणि 13 चेंडू मध्ये आता अवघ्या 9 धावांची गरज आहे. 13-9. फटका हा देखील चांगला आहे आणि क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत. अडवल्या चेंडूला गुड फिल्डिंग. दिनेश धावल्या दुसऱ्या धावेसाठी. कदाचित विकेट होऊ शकली असती, पण पंचांनी सांगितलं पॉपिंग क्रीज मध्ये सेफली पोहोचला फलंदाज आणि त्या अनुषंगाने आपण पाहतो 2 धावा पूर्ण केल्यात. लास्ट बॉल वरती मिळाला धावा 2. षटक संपन्न झालंय. ते दुसऱ्या 2 ओव्हर नंतर झाला धावा 27 करायच्यात. आता 7 चेंडू शिल्लक आहेत. ते 12 चेंडू 7 धावा. टारकरला आपण पाहतोय. बाबू ऑफिशियल कॅमेरामॅन आमच्या GTCचे. स्माइल बघा त्यांच्या चेहऱ्यावरती. सुशील पाटील सारख्या गोलंदाजाला त्याने षटकार ठोकला. 12 चेंडू मध्ये 7 करायच्यात आता. 12-7. 7-12ला भरपूर महत्व आहे आपल्या आगरी कोळी समाजामध्ये. पण आता या मॅच मध्ये 12-7. आता कोण कोणाचे 12 वाजवेल पाहूया या मॅच मध्ये. 7-12. सुशील 7-12ला भरपूर महत्व आहे आपल्या आगरी कोळी समाजात. पण आता 12 चेंडू आणि 7 करायच्यात. 12 चेंडू 7 धावा.
सामना खरं तर ऑन पेपर सुहाना 11च्या बाजूने झुकलाय. चला आता वेळ कमी खर्च करा. खोला टाकण्याचा प्रयत्न केलाय आणि इथे बघा क्लॅश बिटवीन टू प्लेयर्स. 2 फिल्डर मध्ये आपण पाहतो टक्कर झाली. झेल मात्र काही सोडला नाहीये. अकरा चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. उद्या बी पाहिलाच. उद्या पहिलाच राऊंड खेळायचा तुम्हाला. चेतना 11 आणि ओमकारेश्वर 11. ऑन साईडला फटका चांगलाय. फटका चांगलाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्कोर इज इक्वल नाव. धाव संख्या समांतर. धावेची गरज आहे. वाट पाहावी लागेल. विजासाठी अजूनही वाट पाहावी लागेल. षटकार तर आला होता. त्या षटकाराने सामना जवळपास खुला झालाय. तो बॅटिंग करताना टीम सुहाना 11 साठी.